आज रोटरी क्लब ग्रीन सिटी यांच्या माध्यमातून त्यांनी जो 5 एकरचा दत्तक घेतलेला आहे लँड वन विभागाकडून, त्या ठिकाणी जवळजवळ 500 रोपांचं वृक्षारोपण होतं आहे. आणि खरं म्हणजे जल, जमीन आणि जंगल याच्यामध्येच आता कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये रोटरी क्लब निरनिराळ्या ठिकाणी उत्तमातले उत्तम अशा प्रकारचे उपक्रम करत असते. आज आम्ही या मुंब्रा शिळ भागामध्ये या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी झालो. जवळजवळ 500 प्लॅन्ट्स त्यांनी कॉलेजच्या तरुणांना बरोबर घेऊन आणि रोटरी क्लबच्या सगळे मेंबर्सला घेऊन या ठिकाणी केलं आहे. झाडं लावणं आणि झाडं जगवणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि 5 वर्ष या ठिकाणी झाडं लावून ती जगवली जात आहेत, याच्याबद्दल मी रोटरी क्लब ग्रीन सिटीचं देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारच्या उपक्रमामधनं आत्ता जे आपल्याला वातावरणामधले निरनिराळे बदल बघायला मिळत आहेत, तर ते जर पर्यावरणपूरक आपण काम केलं तर निश्चितपणे योग्य दिशेने योग्य पद्धतीने आपल्याला ही ग्रीनरी जी आहे ती वाढवता येईल. I take great pride in congratulating the Parivartan president of 2627 of Rotary Club of Thane Green City for taking this initiative ahead, and he has taken the sankalpa of 500 trees. I really congratulate Sanjay with the sort of determination that you have. You are taking it in properly planned phases, 250 trees to begin with, 250 trees to follow, with people like Dr. Aparna to guide you, Suresh Kalyankar, then we have Captain Prashad Tendulkar, all the teams and all the clubs together that you have been able to bring under this banner. Rotary is going to make it big in restoring the green cover out over here in this area. Go green! Go green! Go green! नमस्कार, मी संजय पवार, करंट प्रेसिडेंट ऑफ ठाणे ग्रीन सिटी रोटरी क्लब फॉर दिस परिवर्तन इयर. हा जो आमचा प्रोजेक्ट आहे अरण्य हॅबिटॅट, हा अंडर द गायडन्स ऑफ माय म्हणजे जे वरिष्ठ मेंबर्स आहेत आमचे, डॉक्टर अपर्णा वाळुंज आणि कॅप्टन सुरेश कल्याणकर अलॉंग विथ कॅप्टन प्रसाद तेंडुलकर आणि बरेचसे पास्ट प्रेसिडेंट्स आमचे, आम्ही ॲट प्रेझेंट आहोत. आणि विथ अ लॉट ऑफ एनर्जी आज आम्ही 500 झाडं प्लांट करणार आहोत, लावणार आहोत. आणि फक्त लावणार नाही आहोत, आम्ही हे पूर्ण वर्षभर आम्ही मेंटेन करणार आहोत. हा प्रोजेक्ट आम्ही 2020 पासून कंटिन्युअसली करतो आहे. आम्ही ऑलरेडी इथे 500 झाडं लावली आहेत. त्यातली अंदाजे 450 झाडं ऑलरेडी सस्टेनेबल कंडिशन्समध्ये आहेत, सर्वाईव्ह झालेली आहेत. तुम्ही बघू शकता, बरीचशी झाडं ही विथ अ लाईफ ऑफ मोर दॅन 4 इयर्स 5 इयर्स ऑलरेडी सस्टेन करतायत. इथे आम्ही झाडांना पूर्ण वर्षभर, इव्हन उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्ही इथे झाडांना वॉटरिंग करतो.